सो वेलकम ऑल. स्वागत आहे सगळ्यांचं. आपण आता नेक्स्ट सेशनमध्ये जात आहोत. राइट. तर पॉप्युलेशन या धड्याचा म्हणजे लोकसंख्या या धड्याचा. आता आपण बघत आहोत की मायग्रेशन म्हणजे जे स्थलांतरित लोक आहेत त्यांच्याबद्दल थोडीशी अजून माहिती घेणार आहोत. तर मायग्रेशन इज an important factor affecting the distribution of the population. Due to the migration, there is a redistribution of the people of the region and the structure of the population also undergoes changes. म्हणजे काय की बघा या मायग्रेशन म्हणजे स्थलांतर एक एक घटक असा आहे की जो स्थलांतर होत असेल तर सतत त्या भागातली म्हणजे त्या भागातली म्हणजे जसं आपण ए गाव आणि बी गाव पकडलं होतं. ए गाव अँड बी गाव, राइट. ए गावामधले लोकं जर जास्तीत जास्त बी गावामध्ये येत असतील किंवा सी गावातले लोकं जास्तीत जास्त बी गावामध्ये येत असतील, तर बघा या लोकांची म्हणजे बी आणि सी म्हणजे सॉरी ए आणि सी यांचे तर पॉप्युलेशन कमी होत आहेत, परंतु बी गावची पॉप्युलेशन किंवा लोकसंख्या ही नियमितपणे आणि सतत ही वाढत चालली आहे. त्यामुळे कोणत्या गोष्टीचा अनुमान करणं बेगावमध्ये आपण बघतो थोडंफार का होईना कठीण दिसून पडतं. हिअर इज द थिंग त्याच कारणामुळे आपण बघतो, की जो स्थलांतर जी प्रोसेस आहे, स्थलांतर जे घटक आहे म्हणजे स्थलांतर जी प्रक्रिया आहे, ही पॉप्युलेशन नेहमी अनस्टेबल ठेवत असते. म्हणजे ती म्हणजे आपण बोलतो ना, एक स्टेबल किंवा आपण तर बोलतो नाही, आता एवढेच लोकं मुंबईमध्ये आहेत किंवा एवढेच लोकं कल्याणमध्ये राहतात. अशी घटना कधीच होत नाही. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक दिवशी ही लोकसंख्या हे बदलताना किंवा वाढताना किंवा बदलताना आपण नियमितपणे बघू शकतो. And the above table has given the percentage of the migrant population in some related countries. In the countries where the percentage of migrant population moves, the job opportunity and the good business prosperity and the availability of natural resources and economic development are the main causes. In the other hand, the political and the social factors, economical backwards, etc. Some other reasons accounting the low percentage of this population. Even through the percentage of the population is low in India, when compared the total population, the actual figure is large. हो बघा, ते आपल्याला काय सांगतात की ते आपल्याला बोलतात की बघा या फिगरमध्ये आपण बोलतो की सर्वात जास्त कुवेतमध्ये इमिग्रंट लोकांची संख्या जास्त आहे. म्हणजे काय की कुवेतमध्ये जॉब अपॉर्च्युनिटी किंवा लोकांसाठी काम करण्याची जे आपण अपॉर्च्युनिटी बोलतो किंवा रोजगार हा जास्त प्रमाणात तिथे निर्मित झालेला आपण बघू शकतो किंवा निर्मित होत आहे अशा प्रकारे आपण बघू शकतो किंवा हे लोकं इथे लोकं जास्तीत जास्त येतात कारण त्यांना रोजगार वगैरे प्राप्त होत असतो. आपण आता सध्या कंट्रीज वाईज बोलतोय. आपण देशावाईज बोलतोय. अफगाणिस्तान, ब्राझील, कुवेत, बांगलादेश, जर्मनी, हाँगकाँग, इस्रायल, इंडिया, ओमन एंड देन वी हॅव द साउथ अरेबिया, ग्रेट ब्रिटन एंड द USA. तर बघा अशा प्रकारे आपण बघतो की वेगवेगळे देश देशातले आपण वेगवेगळे पर्सेंटेज बघू शकतो. म्हणजे कितीतरी पर्सेंटेज लोकं हे बाहेरून आलेले मायग्रंट लोकं बघू शकतात. म्हणजे बघा 100 पैकी नाही बोलता 66 लोकं हे कुवेतमध्ये बाहेरून आलेले असतात. त्याचप्रमाणे जर आपण अनुमान केलं, फक्त आपण जर छोटंच बोलतोय, की हाँगकाँगमध्ये बघा 100 पैकी 42 लोकं हे बाहेरून आलेले असतात. तर अशाच प्रकारे आपण म्हणतो, की तिथली सुखसुविधा किंवा तिथले जॉब अपॉर्च्युनिटी की म्हणजे लोकांना रोजगार हा जास्त मिळण्याला कारण आहे किंवा त्याची अवलंबता जास्त असल्या कारणाने आपण बघू शकतो, की तिथले मायग्रंट लोकं हे जास्त आहे. परंतु भारतामध्ये बघा, भारतामध्ये भले बाहेरून येणारे लोकं हे कमी असले, तरी सुद्धा आपली लोकसंख्या ही खूप जास्त आपण बघू शकतो. राइट? सो हिअर इज द थिंग. आता आपण बघूया पॉप्युलेशन और रिसोर्सेस म्हणजे काय लोकसंख्या ही एक रिसोर्सेस म्हणून आपण कसं काय बघू शकतो. रिसोर्सेस मीन्स व्हॉट? तर जस्ट 2 मिनिटं मी रब करतो. रिसोर्सेस मीन्स व्हॉट? त्या शब्द त्यासाठी आपण बघूया मराठी वर्ड. तर त्याला आहे आपण एक संसाधन. रिसोर्सेस मीन्स संसाधन. तर संसाधन म्हणजेच काय? तर पॉप्युलेशन हे संसाधन. कसं काय आपण बोलू शकतो? लोकसंख्या हे संसाधन आहे. आपण कसं काय बोलू शकतो? की बघा, फर्स्ट ऑफ ऑल आपण बघूया, की ज्या भागातील लोकसंख्या जास्त असेल, प्लस ज्या भागातली जो कार्य करणारा जो वर्ग आहे. कार्य करणारा वर्ग म्हणजे कोणता वर्ग? जो आपण 15 ते 60 वयोगटातला जो वर्ग आहे, म्हणजे 15 टू 59 एज ग्रुप जो आपण जो बोलतो बेसिकली, तो जर एज ग्रुप जास्त असेल, तर त्या रिजनच्या किंवा त्या फॅक्टरच्या किंवा त्या कंट्रीच्या किंवा त्या प्रदेशाच्या किंवा त्या स्टेटच्या किंवा त्या कंट्रीच्या आपण बोलू शकतो, की प्रगती, डेव्हलपमेंट ही जास्त स्पीडमध्ये आणि रॅपिडली होऊ शकते. ओके. सो हिअर इज द थिंग. सो अशा प्रकारे आपण बोलतो, की पॉप्युलेशन इट इस टू मच इम्पोर्टंट अँड द रिसोर्सेस. आता बघूया, की व्हॉट दे हॅव गिव्हन अस द नेक्स्ट पॉइंट. The population resources is important for the economic and the social and the cultural development of the country.
rather than the population number. Is It's a quality of the population which is important. Along the percentage of the literacy, sex ratio, and the age group, health, education level, etc., are also considered while the thinking of the population as a resource. The simple skill and unskilled labor depend on the quality of the population. म्हणजेच काय त्यांनी बोलताय की लोकसंख्या ही म्हणजे पॉप्युलेशन, इवन द पॉप्युलेशन इज इम्पॉर्टंट. ओके, जस्ट लिसन मी केअरफुली. इवन दो population is too much important, but the quality of population is much important. म्हणजेच काय की लोकसंख्या जास्त प्रमाणात असणे किंवा लोकसंख्या चांगल्या प्रमाणात असणे हे तर महत्वाचे आहेच आहेत, परंतु लोकसंख्या चांगली असणे, चांगल्या प्रमाणात असणे, म्हणजे जी लोकसंख्या आहे ती चांगल्या प्रमाणात असणे म्हणजे कशी की सुशिक्षित असणे, काम करणारी असणे, महिला आणि पुरुष हे समांतर असणे, किंवा आपण बोलतो सुशिक्षित असणे आणि त्यांना व्यवस्थित स्किल्ड असणे म्हणजे की त्यांना व्यवस्थित ज्ञान असणे. अशा प्रकारचे हे जे गोष्टी जर आता अशा प्रकारच्या जर गोष्टी जर पॉप्युलेशनमध्ये असतील, तर तो रिसोर्सेस म्हणजे तो लोकसंख्या एक आपण रिसोर्सेस म्हणून आपण त्याला वापरू शकतो. रिसोर्सेस मीन्स व्हॉट? एक संसाधन म्हणून आपण त्यांचा चांगल्या प्रमाणे उपयोग करू शकतो. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक सांगतो, की बघा ए गाव आहे. ए गावामध्ये 10 सॉरी 100 लोकं राहतात. ओके. सॉरी. ए गावामध्ये 100 लोकं राहतात. बी गावामध्ये सुद्धा 100 लोकं राहतात. परंतु ए गावामध्ये ओके, ए गावातले 80 लोकं ए गावातले 80 लोकं 80 पीपल्स आर लिटरेट म्हणजे ते सुशिक्षित आहे. दे आर वर्किंग. पहिली गोष्ट ते लिटरेट आहे. ते स्किल्ड आहेत. म्हणजे त्यांना रोजगार चांगल्या प्रमाणात त्यांना भेटलेला आहे आणि त्याचप्रमाणे ते काम करणारे पण आहेत, रोजगार पण आहेत आणि सुशिक्षित पण आहेत. परंतु बी गावामधले बी गावामध्ये ओन्ली 50 ऑर 30 आपण बघूया, की 30च लोकं असे आहेत, जे सुशिक्षित आहेत, जे काम करतात आहे आणि त्यांचे लिटरसी लेव्हल आणि ते आपण जे बोलतो स्त्री-पुरुष समानता, हे सुद्धा फॅक्टर त्यांच्यामध्ये आहे. तर बघा, तर मग मला सांगा, की ए गाव पहिले डेव्हलप होईल का बी गाव डेव्हलप होईल? तर कोण आपला एक गाव सर. एक्झॅक्टली. त्याच कारणामुळे बिकॉज ऑफ दिस गुड. So because of this, they not having the population, not only having the population म्हणजे फक्त लोकसंख्या असणे इम्पॉर्टंट नाहीये, तर चांगली लोकसंख्या असणे, काम करणारी लोकसंख्या असणे, or we can say the quality population is also much important. Okay. So here is the thing. See how the one picture they are showing us about the migration. म्हणजे स्थलांतराबद्दल त्यांनी आपल्याला सांगितलं की बघा गावातले जे काही लोक आहेत हे शहराकडे काय येतात कारण रोजगार वगैरे हे शहरामध्ये जास्त प्राप्त झाल्या कारणामुळे गावातले लोक गाव सोडून हे रोजगार म्हणजे रोजगारच्या मागे किंवा रोजगारसाठी शहरामध्ये येत असतात. राइट. सो दिस इज कॉल्ड ॲज द मायग्रेशन. ओके. इट इज अर्लियर एक्सरसाइज वी कॅन से जस्ट होल्ड ऑन. Okay. So here is the thing. This is how we can say the population हे quality population असणे हे खूप important आहे. Right. So next point we will see in the earlier exercises on the give on the page 42. So the notice is that okay. So there is the exercise about the A and B ते आपण already बघितलेलं आहे. Alright. So let's skip this full we can say the paragraph. आता आपण directly next paragraph कडे येऊ. For many decades, only the country's gross national product was used for measuring the development. It was assumed the greater of the economic prosperity, but the more development of the country. But this does not mean that people are happy with the quality of life and in that country. It really development is related to the quality of life, the opportunities available there, and the freedom. म्हणजे त्यांनी आपल्याला काय म्हणलं की बघा फॉर मेनी डिकेड ओनली द कंट्रीज ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट किंवा आपण ज्याला जीडीपी वगैरे आपण म्हणतो की जीडीपी एक खूप शब्द तुम्ही आता या कोरोनाच्या काळामध्ये जीडीपी हा शब्द किंवा जीएनपी ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट त्याबद्दल तुम्ही खूप असं ऐकलं असावं. जीडीपी मीन्स वॉट की देशामध्ये किती उत्पन्न होतं. राईट. देशामध्ये किती उत्पन्न होतं त्याच्या कॅल्क्युलेशन मध्ये आपण जीडीपी असं म्हणू शकतो. ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट म्हणजे सुद्धा सेम आपण बोलू शकतो. म्हणजे फॉर बेसिक वी कॅन से द आयडेंटिटी म्हणून मी तुम्हाला सांगितलं की व्हॉट इज जीडीपी अँड व्हॉट इज जीएनपी. बेसिकली the production that happens within the country that we called as the GDP or that we count in GDP in
जी-एन-पी म्हणजे काय? देशांतर्गत होणारे जे उत्पादन असते किंवा देशांतर्गत होणारी लोकांची उत्पादन जास्त उत्पादन जर होत असेल किंवा देशातली इकॉनॉमी जास्त असेल, तर त्याला आपण बेसिकली ग्रेट जी-डी-पी असं आपण म्हणत असतो. राइट. तर ग्रॉस नॅशनल प्रॉडक्टला आपण एक शब्द बघूया, की दॅट वी कॉल्ड एज स्थूल राष्ट्रीय उत्पादन, उत्पादनावरून. तर बघा बेसिकली पहिले काय करायचे, की लोकं म्हणजे पहिले कसं व्हायचं, की जर एखाद्या देशाची जी-डी-पी, जी-एन-पी ही जास्त असेल, तर तो देश प्रगत आहे असं मानलं जात होतं. परंतु हे खरं आहे का? कारण बघा, जर समजा ए गावाची जी-डी-पी ही जास्त आहे. बघा, ए गावामध्ये आपण किती लोकं राहतोय? ए गावामध्ये आपण 100 पीपल राहत आहे. ओके. आणि बी गावामध्ये सुद्धा 100 पीपल राहत आहे. बी गावामध्ये सुद्धा 100 पीपल राहत आहे. परंतु ए गावामध्ये ए गावामध्ये आपण बघू शकतो, की 50 लोकं काम करतात आहे आणि त्यांची जी जी-डी-पी किंवा जी-एन-पी आपण जे बोलतो, ते जास्त आहे. परंतु बी गावामध्ये फक्त 80 लोकं काम करतायत. परंतु त्यांची जी-एन-पी ही ए गावापेक्षा थोडीशी कमी असल्याला आपण बघू शकतो. तर टेल मी व्हिच कंट्री इस मोर डेव्हलप म्हणजे कोणती कंट्री, कोणती जागा ही खूप डेव्हलप असली पाहिजे? तर बघा बेसिकली आपल्याला नंबर काय सांगतो? नंबर आपल्याला सांगतो, की हा जो ए गाव आहे, ह्याचा जी-एन-पी जास्त असल्यावर म्हणजे तिथले लोकं प्रगत असतील. परंतु हे असं आहे का रिअॅलिटीमध्ये? जे ग्राउंड रिअॅलिटी आपण चेक केली, तर फक्त 50 लोकं हे जास्त अमीर म्हणजेच आपण बेसिकली साध्या भाषेमध्ये बोललं, तर 50 लोकं हे अमीर आणि 50 लोकं गरीब असा आपण नंबर तिथं बघू शकतो. परंतु बी गावामध्ये भलेही भलेही बी गावामध्ये त्यांची आपण जी-एन-पी किंवा जी-डी-पी आपण जे बोलत आहोत, ते भलेही कमी असेल, परंतु तिथले 80 लोकं हे चांगले आहेत आणि 20 लोकं हे गरिबीमध्ये असल्यासारखे आपण बघू शकतो. तर धिस इस द थिंग. हे एक फॅक्टर लक्षात ठेवणं हे खूप इम्पोर्टंट आहे. कारण नॉट ओन्ली द जी-एन-पी किंवा जी-डी-पी आपण जे बोलतो, हे एक कंट्री डेव्हलप होते का? ह्याचं कॅल्क्युलेशन आपण त्याला घेऊ शकत नाही. कारण ते फक्त काय काउंट करतं, की त्या जागेमध्ये किंवा त्या देशामध्ये उत्पादन किती निर्माण झालेलं आहे. पण उत्पादन जर मोजके लोकच निर्माण करत असतील, तर मोजके लोकच हे अमीर होत असतील किंवा मोजके लोकांमध्ये सगळा काय जो कारभार आहे, तो त्यांना जात असेल. परंतु उरलेले लोकं हे जसेच्या तसेच किंवा गरिबी होत असतील. जसं आपण ए आणि बीमध्ये जसं आपण बघितलेलं होतं ए गाव आणि बी गाव, त्याबद्दल मी तुम्हाला सांगत आहे. ओके. सो हिअर इस द थिंग, की म्हणजे मला सांगायचं असं आहे, की बघा ह्याच्यामध्ये आपण बघतो, की क्वालिटी ऑफ पॉप्युलेशन ही बीची चांगली आहे. ओके. प्लस बीमध्ये जी पॉव्हर्टी आहे म्हणजे जी गरिबी आहे, ती सुद्धा कमी आहे. परंतु एमध्ये भलेही एमध्ये जे जी-एन-पी जास्त असेल, परंतु त्यांची क्वालिटी ऑफ पॉप्युलेशन ही कमी आहे आणि गरिबी सुद्धा जास्त आहे असं आपण बघू शकतो. तर हिअर इस द थिंग. अशाप्रमाणे आपण बोलतो, की फक्त जी-एन-पी हे म्हणजे ती जागा डेव्हलप आहे की नाही हा आपण कन्सिडर करू शकत नाही. ओके. सो हिअर इस द थिंग. असा एक उदाहरण आहे मी तुम्हाला दिलंय. इन द डिकेड्स ऑफ द 1990 और 1980 और 1990 द महाबुल युवल हक and the Amartya Sen put forth the concept of the Human Development Index and the United Nations Development Program (UNDP) published the list of countries based on the UDI and the scores of every year. ओके. सो म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलेलं, की ह्या 2 गावाची म्हणजे असे सुद्धा परिस्थिती असू शकते. हे कोणाला लक्षात आलं होतं, की हे महबूल अ, अ, उल उल हक उल हक, महबूल उल हक आणि अमृता सेन या लोकांनी अशा प्रकारचा विचार मांडला, की हे जे आता मी तुम्हाला उदाहरण सांगितलंय, ए आणि बी गावचं, असं असू शकतं. यासाठी त्यांनी एक फॅक्टर काढला ज्याचं नाव आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. हा एक कन्सेप्ट त्यांनी काढला आणि ते कोणाला सांगितलं होतं, की युनायटेड नॅशनल डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजे त्याला आपण बोलत होतो, की संघ हे बघा, त्याला आपण बघू शकतो म्हणजे मानवी विकास निदर्शन आणि त्याला आपण बोलतो की संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम याच्यामध्ये म्हणजे युनायटेड नॅशनल डेव्हलपमेंट प्रोग्राम याच्यामध्ये त्यांनी ते प्रस्तावना त्यासाठी मांडलेली होती. तर ते बेसिकली काय होती ते आता आपण बघणार आहोत. व्हॉट इस ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजे मानवी ओके. मानवी विकास निदर्शना
निर्देशक म्हणजे काय ते आपण आता बघणार आहोत. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स होल्ड द इम्पॉर्टंट प्लेस टू स्टडी द ह्युमन कंडिशन रिलेटेड टू द इंटरनॅशनल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. Today, it's commonly accepted that only the economic prosperity does not mean the development. म्हणजे बघा, ते पहिले म्हणजे त्यांनी आपल्याला काय सांगितलंय, की जर एखाद्या भागाचे म्हणजे जसं आपण ए आणि बी गाव पकडलेलं होतं. जर ए गावचे जर जी-डी-पी किंवा जी-एन-पी हे जास्त असेल, म्हणजे त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होईल असेल का? तर असं नाही. तर यासाठीच आपण काय बोलतो ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स कन्सिडर केलेला आहे. याच्यामध्ये आपण ग्राउंड रिॲलिटी काय आहे ते आपण आता चेक करणार आहोत. म्हणजे की मुळाशी एक्झॅक्टली परिस्थिती काय ते आपण जाणून घेणार आहोत. राइट? So this is not just the expectancy of the individual, but also the region of the country. The Human Development Index is used as the yardstick to measure the regional development, while computing the index in the three main parameter have been considered. म्हणजे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की बघा, जर भले जी-एन-पी जास्त असेल, ओके, नीट लक्ष द्या. जर भले जी-एन-पी जास्त असेल त्या कंट्रीचा, तरी सुद्धा त्या कंट्रीमध्ये म्हणजे प्रगती असेल, प्रगत झाला असेल का तो देश? किंवा आता समजा, की फॉर एक्झाम्पल ए नावाचा देश आहे आणि बी नावाचा देश आहे. ए नावाची जी-एन-पी किंवा जी-डी-पी ही खूप जास्त आहे. परंतु ए देशामध्ये आपण बघू शकतो, की फक्त 50 लोकच काम करतात आहे. परंतु बी देशामध्ये 80 लोकं काम करतात आहे. तर अशा प्रकारे मग आपण काय बोलू शकतो, की असं बोलू शकतो का ए भाग हा प्रगत आहे आणि बी भाग प्रगत नाही, असं आपण बोलू शकतो का? द आन्सर इज नो. राइट? असं आपण बोलू शकत नाही. तर यासाठी एक्झॅक्टली डेव्हलपमेंट लोकांपर्यंत पोहोचलेली आहे की नाही? म्हणजे लोकांची गरिबी ही कमी झालेली आहे की नाही? किंवा लोकांना सुखसुविधा प्राप्त होत आहेत की नाही? किंवा लोकांना शिक्षण भेटत आहे की नाही? हे सुद्धा मोजणे अतिशय इम्पोर्टंट आहे. यासाठीच आपण यासाठी ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजे मानवी विकास जो कार्यक्रम, जो योजना आपण जे बोलले, त्यामध्ये 3 फॅक्टर्स किंवा 3 गोष्टी आपण नियमित मोजत असतो. तर फर्स्ट पॉइंट इज दिस इकॉनॉमिकल पॅरामीटर म्हणजे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. म्हणजे म्हणजे ते लोकं जे एखाद्या प्रदेशामध्ये लोकं हे कसे आहेत? म्हणजे हे चांगले हाय क्लासचे आहेत म्हणजे एकदम अमीर आहेत का जसे आपल्यासारखे मिडल क्लास आहेत का एकदम गरीब आहेत? हे मोजणं इम्पोर्टंट आहे. जर ज्या प्रदेशामध्ये जर गरीब लोकं जास्त असतील, तर त्या प्रदेशाला आपण डेव्हलप कंट्री किंवा डेव्हलप देश किंवा डेव्हलप भाग आपण बोलू शकत, प्रगत भाग असं बोलू शकत नाही. परंतु ज्या ठिकाणी मिडल क्लास हा खूप जास्त असेल आणि अमीर क्लास हा कमी असेल, तर त्याला आपण काय बोलू शकतो? अंडर डेव्हलप म्हणजे बोलतो ना, प्रगतीशील जो आपण जे बोलतो, प्रगतीशील भाग. जसं आपला भारत देश सध्या आपण बोलतोय प्रगतीशील आहे, की तो प्रगतीच्या मार्गावर आहे. म्हणजेच काय आपल्या भारतामध्ये मिडल क्लास जो वर्ग आहे, हा खूप जास्त प्रमाणात आहे. अमीर लोकं खूप कमी आहे आणि गरीब लोकं सुद्धा त्या म्हणजे त्या कंपॅरेटिव्हली कमी आहेत. त्याच कारणाने आपण बघू शकतो, की इकॉनॉमिकल पॅरामीटर्स म्हणजे आर्थिकदृष्ट्या किंवा आर्थिकदृष्ट्या जी मोजणी आहे, ते सुद्धा असणे इम्पोर्टंट आहे. आणि जर एखाद्या भागामध्ये, एखाद्या देशामध्ये अमीर लोकं जास्त असतील आणि ग ग गरीब आणि मिडल क्लास लोकं हे नाहीसे किंवा खूप कमी असतील, तर त्या भागाला आपण डेव्हलप कंट्री असं आपण म्हणू शकतो. तर अशा प्रकारचं थोडं पॅरामीटर्स आहेत. ते फक्त जस्ट मी तुम्हाला सांगतोय. प्लस इकॉनॉमिकल पॅरामीटर्स आहेत. हेल्थ पॅरामीटर सुद्धा असणे आवश्यक आहे. म्हणजे काय, की तिथले लोकं एखाद्या कंट्रीचे, एखाद्या देशाचे लोकं इफ वी आर सेयिंग की अ कंट्री or a region is having the good age good age or the people having the good age to living. म्हणजेच काय, की जर एखाद्या प्रदेशामध्ये किंवा एखाद्या देशातील लोकं हे चांगले वयोगटामध्ये जगत आहेत. म्हणजे काय, तर सपोज एखादी कंट्रीतले लोकं नॉर्मल एव्हरेजमध्ये सगळेजण 80 इयर्स जगतात आहे किंवा 80 इयर्स किंवा 70 इयर्स अशा प्रकारचे ते लोकं जगत आहेत. तर मीन्स व्हॉट, की दे आर हेल्दी समवेअर अँड समहाऊ दे आर हेल्दी. लाईफ पॅरामीटर म्हणजे लाईफ एक्सपेक्टन्सी आपण बोलू शकतो. म्हणजे दे आर हेल्दी आणि ते निरोगी आहेत किंवा त्यांना प्रपोर्शन म्हणजे त्यांना खाणं-पिणं हे व्यवस्थित त्यांना भेटतंय. म्हणजे जेवण त्यांना व्यवस्थित भेटतंय. अशा प्रकारचं आपण एक पॅरामीटर कन्सिडर करू शकतो. परंतु जर एखाद्या भागाचा जर एज ग्रुप म्हणजे जास्तीत जास्त लोक हे 50 वर्ष जगू शकतात. म्हणजे कुठे ना कुठं त्या कंट्रीजला किंवा कुठे ना कुठे त्या भागामध्ये लोकांना एक आपण बोलतो की न्यूट्रिशन किंवा खाणं त्यांचं कुठे ना कुठे खराब असलेलं आपण बघू शकतो किंवा त्या भागामध्ये पोल्युशन किंवा प्रदूषण जास्त असल्याचं आपण बघू शकतो. तर दिस इज द थिंग म्हणजे ते एक हेल्दी लाईफस्टाईल आहे की नाही,
हे सुद्धा जाणून घेण्यासाठी आपण किती वर्ष जगू शकतो किंवा किती वर्ष जगतो हे सुद्धा मोजणे इम्पोर्टंट आहे. तर त्यालाच आपण हेल्थ पॅरामीटर म्हणजेच लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणजेच जे वयोवृत्त आपण जे वय मोजतो त्याला आपण बोलू शकतो. नेक्स्ट वी हॅव द एज्युकेशनल पॅरामीटर मीन्स व्हॉट की हा तर सिंपल पॅरामीटर आहे, की किती लोकं शाळेमध्ये गेलेत आणि किती लोकं अडाणी आहेत त्या देशातले हे सुद्धा मोजणे इम्पोर्टंट आहेत. राइट. तर हे जर फॅक्टर्स आणि हे तिन्ही जर गोष्टी चांगल्या असतील, तरच आपण त्या कंट्रीला किंवा त्या भागाला डेव्हलप असं आपण म्हणू शकतो. परंतु त्याच्यातला जर एखादाही फॅक्टर हा पुढे-मागे असतील, तर त्याला आपण अंडर डेव्हलप असं म्हणू शकतो. म्हणजेच जर हे तिन्ही फॅक्टर्स, हे तिन्ही पॅरामीटर जर व्यवस्थित असतील आणि म्हणजे व्यवस्थित असतील, तर त्यांना आपण बघा आर्थिक निकम, आरोग्य आणि शिक्षण हे तिन्ही पॉइंट्स जर व्यवस्थित असतील आणि चांगल्या रीतीने असतील, तर त्याला आपण डेव्हलप म्हणजे प्रगतीशील देश असं म्हणू. परंतु ज्या देशामध्ये हाच फॅक्टर जर कमी असेल हां, हाच फॅक्टर म्हणजे जर ह्याच्यामध्ये कोणताही एक फॅक्टर कमी असेल, तर त्याला आपण अंडर डेव्हलप म्हणजे प्रगतीशील असं आपण म्हणू. आणि ज्या देशामध्ये यापैकी एकच फॅक्टर आहे, परंतु उरलेले 2 फॅक्टर नाहीत, तर त्याला आपण काय म्हणू? त्याला आपण अंडर डेव्हलपमेंट म्हणजेच काय, की तो सॉरी नॉन डेव्हलपमेंट किंवा तो प्रगत झालेला देश नाही, असं आपण म्हणू शकतो. फिलहाल तरी आपल्याकडे सध्या तरी आपण म्हणजे इंडिया हा अंडर डेव्हलपमेंट असलेला आणि शुअरली तो डेव्हलपिंग कंट्री बनू शकतो. डेव्हलप कंट्री बनेल. तर अशा प्रकारचे सिनारिओज आपण आता बघत आहोत ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये म्हणजे मानवी विकास आयोजन ज्याला आपण म्हटलं ते. आता आपण बघूया द व्हॅल्यूज ऑफ द ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स दे रेंज फ्रॉम द 0 to 1. The highly developed regions have the value is close to the 1 and its level to the development goes down. The values of the HDI decreases the area with the very little development and the values increases the close to the 0. म्हणजे त्यांनी आपल्याला सांगितलं की बघा या ठिकाणी आपण नॉर्वे अँड ऑस्ट्रेलिया ह्याचा आपल्याला कंपॅरिझन चालू आहे. म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स त्यांनी सांगितलेलं आहे. नॉर्वेमध्ये लोकं हे 1 पॉइंटच्या पुढे म्हणजे पॉइंटिंगमध्ये ते आपल्याला मापं देत असतात. म्हणजे 0 to 1 या ह्याच्यामध्ये ते आपल्याला मापं देत असतात. राइट? म्हणजे जर एकदम आपण डेव्हलपमेंटच्या लांब असू, तर आपल्याला 0च्या म्हणजे 0.1, 0.2 असे पॉइंट भेटत असतात. परंतु जर आपण प्रगतीत असू, तर आपल्याला 0.5 आणि जर आपण डेव्हलप असू, तर आपल्याला 0.9, 0.949 अशा प्रकारचे नंबर आपल्याला भेटत असतात. हिअर इज द थिंग हिअर इज द थिंग व्हाय द कन्सिडर दी डिस्ट्रिक्ट वाईज म्हणजे आपण जर राज्य आतापर्यंत आपण बोललो होतो की सॉरी देशापर्यंत कंट्री लेव्हलवर आपण बोललो होतो. पण इन केस जर स्टेट वाईज जर आपण बोललो, मग डिस्ट्रिक्ट वाईज महाराष्ट्राच्या मध्ये जर महाराष्ट्र राज्यामध्ये जर आपण काय बोलतात जिल्हा वाईज जर आपण बोललो, तर आपण बघू शकतो द फॉलोइंग फीचर आर स्टँड आउट. द पॉप्युलेशन डेन्सिटी इज लेस in the eastern district of the Maharashtra, while it is more in western district. The higher density indicated the urbanization and higher level of industrialization. Therefore, the Mumbai city district, Mumbai suburban district, Thane, Pune, Nagpur district have the higher density, and the rain shadow district as well as the district of extreme east, where are the densest forested as shown the less. So this is the thing. ओके. हो, त्यांनी आपल्याला काय सांगितलं? त्यांनी आपल्याला बेसिकली हेच सांगितलं, की बघा इथे आपण बघू शकतो, की लोकसंख्येचा पॅरामीटर आपण बघू शकतो. लोकसंख्या इथे आपल्याला कमी या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये बघा, महाराष्ट्रामध्ये अमरावती असो, वाशिम असो, हिंगोली असो, यवतमाळ असो, वर्धा असो किंवा चंद्रपूर असो, या ठिकाणी आपल्याला कमी म्हणजे आणि बीड आणि उस्मानाबाद या ठिकाणी आपल्याला खूप कमी लोकसंख्या आपल्याला इथे दिसून येते. बघा, इथे आपल्याला दिसतंय पॅरामीटर्स त्यांचे. पॅरामीटर्स म्हणजे त्यांचे गुण आणि प्लस आपल्याला पुणे, नाशिक, पालघर, ठाणे या ठिकाणी लोकं आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात दिसतात आहे. कारण हा मुंबई शहर आहे आणि मुंबई शहरामध्ये आपण बोलू बोलू शकतो, की मुंबई या ठिकाणी लोकं हे इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे त्यांच्याकडे रोजगार किंवा कारखाने हे जास्त असल्या कारणाने तिथे जास्तीत जास्त लोकं राहत असतात, असं आपण बघू शकतो. तशाच प्रकारे त्यांनी सांगितलेलं असतं, की ज्या ठिकाणी लोकसंख्या जास्त आहे, त्या ठिकाणी इंडस्ट्रियलायझेशन
आणि डेव्हलपमेंट हे जास्त प्रमाणात आपल्याला दिसू शकते. परंतु क्वालिटी पॉप्युलेशन असणे ही इम्पॉर्टंट आहे. म्हणजे बघा मुंबईमध्ये किंवा ठाणे किंवा डिस्ट्रिक्ट पालघर, पुणे आपण जे बोलतोय त्यांच्यामध्ये बघा जे काम करणारे जे युवा आहेत, काम करणारे घटक हे जास्तीत जास्त जे आलेले आपण बघू शकतो. याच कारणामुळे मुंबई सिटीमध्ये ह्याचे डेव्हलपमेंट जास्त झालेले आपण बघू शकतो. ठीक आहे. सो हिअर इज द थिंग. तर बेसिकली ते आपल्याला सांगितलेलं आहे, की अशा प्रकारचे आहेत. तर एस-डी-आय मीन्स व्हॉट? की ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स अँड UNDP म्हणजे युनायटेड नॅशनल डेव्हलपमेंट प्रोग्राम. So do you know यांनी त्यांनी दिलेलं आहे इन्फॉर्मेशन्स ऑफ द मेनी पॅरामीटर्स रिलेटेड अँड द पॉप्युलेशन ऑपरेंट टू द ॲक्चुअल सर्व्हे अँड द सर्व्हे इज कॉल्ड ॲज द सेन्सस. म्हणजे बघा आपण नियमित 10 वर्षांनी आपण बघतो की एक जनगणना होते असं आपण ऑलरेडी ऐकलं असेल. जनगणना हा शब्द दर 10 वर्षांनी जनगणना होत असते. तर जनगणना बेसिकली काय सांगते की आपली लोकसंख्या म्हणजे देशाची लोकसंख्या किती आहे त्यासोबतच देशाची लोकसंख्या कशी आहे म्हणजे युथ जास्त आहे किंवा शिक्षित हे जे पॅरामीटर आतापर्यंत आपण जे बघितले होते ते सगळे काय पॅरामीटर्स आपल्याला जनगणनेमध्ये दिसून येतात. आणि प्लस यामध्ये आपल्याला एक छोटंसं फिगर दाखवलं तर फिगरमध्ये पण आपण बघतो की 1880 ला लोक हे एकत्रित कुटुंबामध्ये राहत होते. नंतर 1990 ला थोडे छोटे कुटुंबामध्ये राहत झाले. म्हणजे कमी म्हणजे पहिले कसं राहायचे मामा, काका वगैरे सगळेजण एकत्र राहायचे. नंतर मामा, काका यांनी सेपरेट घरं घेतले आणि आपण सुद्धा सेपरेट घ्यायला लागलो आणि आता आपले आई-वडील वेगळे आणि आपण वेगळे. अशा प्रकारची परिस्थिती उत्पन्न झालेली आपण बघू शकतो. म्हणजे कुठे ना कुठे आपण बघू शकतो, की बोलतात ना एक न्यूक्लियर फॅमिली मीन्स व्हॉट? न्यूक्लियर फॅमिली तो शब्द नाहीये. म्हणजे आपण बोलतो ना एक छोटी फॅमिली म्हणजे एक छोटं परिवार म्हणजे आपण जास्तीत जास्त कन्व्हर्ट झालेलं बघू शकतो. पहिले आपण खूप जण एकत्र राहत असतो आणि आपल्यामध्ये प्रेम भावना जास्ती होती आणि नंतर आपण थोडेसे कमी झालो. परंतु तरी सुद्धा आपल्यामध्ये प्रेम भावना हे खूप होती आणि आता आपण बघतो खूप होती. परंतु आता आपण बघतो की आपण फक्त सेपरेट राहतो. याच कारणामुळे आपल्याला कुठे ना कुठे एक बोलतो नाही प्रेम भावना कमी आणि एक जिज्ञासा कमी झालेली आपण बघू शकतो. कारण आपण कमीच लोकं एकमेकांच्या सहवासात असल्या कारणाने आपल्यातली माणुसकी, आपल्यातला प्रेम भावना आणि आपल्यातली आपण बघू शकतो बेसिकली आपण बेसिकली स्वतःचाच विचार करतो जास्तीत जास्त करून. कारण ह्याचा एक रिझन बोलू शकतो, की कारण म्हणजे ह्याला फॅक्टर्स खूप आहेत. एक महागाई पण बोलू शकतो आपण आणि प्लस सुख-सुविधा किंवा कधी-कधी असं होतं, की गावामध्ये आपले आई-वडील आलेले असतात. परंतु आपण शहरामध्ये कामाच्या निमित्त आलेलो असतो. हे सुद्धा एक घटक, हे सुद्धा फॅक्टर त्याच्यासाठी असू शकतो. दिस इज द थिंग आणि अशा प्रकारे आपण बघितलं, की हा जो आपला जो धडा आहे, आपण कंप्लीट केलेला आहे. त्यात कोणाला काही डाउट असेल तर यू गाईज कॅन आस्क. डू यू हॅव एनी डाउट? सो यू गाईज कॅन आस्क. तुम्ही No, विचारू